आजूबाजूला पिण्यासाठी पाणी नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप कडक ऊन असं पडतंय, बरोबर आहे की नाही? मग पक्ष्यांना काय नाही, चारा आणि पाणी मिळत नाही. आपल्याला जशी तहान लागते तशीच पक्ष्यांना लागते, त्यामुळे शाळेत एक उपक्रम राबवला आहे. पक्ष्यांना पाणी आणि धान्य टाकले जातात, त्यांची तहान भागली जाते. पशुपक्ष्यांना पाणी असत नाही, पशुपक्षी म्हणून तुटलेल्या बॉटल असतात त्या कापून आम्ही त्याच्यात धान्य टाकतो. चिमण्या येतात, पाणी पिता, बाजरी होऊन जाता. आम्ही जेव्हा घरी जातो तेव्हा बॉटलमधलं पाणी असतं ते पाणी मडक्यांमध्ये भरतो आणि घरून जे धान्य आणतो ते धान्य टाकतो आणि चिमण्यांसाठी पशुपक्ष्यांसाठी पाणी शाळेत टाकतो. परिषद प्राथमिक शाळा महड शाळेत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी नाही, काठवण भाग असल्याकारणाने पशुपक्ष्यांचं पाण्याची व अन्नधान्याची सोय व्हावी म्हणून आम्ही पक्ष्यांसाठी पाण्याची सोय व धान्याची सोय केलेली आहे. असा अभिनव उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांमार्फत या ठिकाणी राबवला जात आहे. मी सुनील कापडनीस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.